आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघे गजाआड। सांगलीतून आमचे प्रतिनिधी मुकुंद मोहिते कळवतात की सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे। बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सलमान रामलू गुडेट्टी वय 56 आणि त्याचा मुलगा संदीप सलमान गुडेट्टी वय 32 राहणार नेल्लोर आंध्र प्रदेश या दोघांना अखेर गजाआड करण्यात यश आले आहे। ही टोळी सांगली, कोल्हापूर, अकोला आणि नांदेड जिल्ह्यातील तब्बल 8 बॅग लिफ्टिंग चोरीसाठी जबाबदार असल्याचे उघड झाले आहे। 3 डिसेंबर रोजी शिराळ्यातील माणिक रंगराव पाटील यांनी त्यांच्या पेन्शन खात्यातून 43,000 रुपये काढून कापडी पिशवीत ठेवले। पैसे गाडीला टांगून ते स्टॅम्प पेपरसाठी तहसील कार्यालयात गेले। परत आल्यावर पैशांची पिशवी गायब। याबाबत त्यांनी तात्काळ फिर्याद दिली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला। निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले। अंमलदार नागेश खरात, अनिल कोळेकर, सागर लवटे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून समजले की हा गुन्हा आंध्र प्रदेशातील बॅग लिफ्टिंग टोळीचे प्रमुख सलमान गुडेट्टी आणि त्यांच्या मुलाने केला आहे। दोघे मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल जवळ येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि दोघांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिली। कवटेमहाकाळ 50,000ची चोरी, शाहूवाडी कोल्हापूर, बँक ऑफ महाराष्ट्र येथे 1,60,000ची चोरी, गतवर्षी नांदेड, अकोला, लातूर येथून अनेक बॅग लिफ्टिंग पोलिसांनी दोघांकडून 10,000 रोकड, 2 दुचाकी एकूण 1,35,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। सहाय्यक फौजदार सपना गराडे, महादेव नागने, सतीश माने, संदीप गुरव, दरिबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, संदीप नलावडे, उदय माळी, विक्रम खोत, केरबा चव्हाण, सुनीता शेजाळे, दुर्गा टेकाम तसेच शिराळ्याचे अमर जाधव, उमेश शेटे आणि सायबर शाखेचे अभिजित पाटील यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली। सांगली गुन्हे अन्वेषण शाखेने नेमकेपणा आणि वेगाने दाखवलेली ही कारवाई पुन्हा एकदा सिद्ध करते की गुन्हेगार कितीही हुशार असले तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटू शकत नाहीत।